अखेर लाडक्या बहिणींसाठी सरकारने गुड न्यूज दिली आणि लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती अखेर हास्य उमटले गेले असून अजितदादा पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज सकाळी 10 वाजल्यापासूनच महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपयांचा हप्ता आलाय। नेमका कोणाकोणाला हप्ता आलाय, त्यासाठी कोणकोणत्या बँकेत हे पैसे पुढील 2 दिवसात जमा होतील, कोणत्या बँका सरकारने नाकारल्या आहेत, त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सरकारने म्हटलं आहे की तुमचं आधार कार्ड आणि तुमचं राशन कार्ड या 2 गोष्टीविषयी सरकारने खूप मोठी घोषणा केली आहे। जर तुमचं अशा प्रकारचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला मात्र आता 2100 रुपयांचा हप्ता असेल किंवा या महिन्याचा हप्ता असेल तो मिळणार नाही। सरकारने मोठी घोषणा केली। जाणून घेऊ आपण नेमक्या कोणत्या बँका आहेत त्या आणि सरकारने आता कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे आज सकाळी 10 वाजता दिले आहेत, त्यांचे मेसेज देखील आपल्यापर्यंत पोहोचले आहेत, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज पोहोचले आहेत। तेव्हा जाणून घेऊया सविस्तर ही बातमी। आज अजित पवार यांनी मोठी घोषणा केल्याप्रमाणे 26 जानेवारीच्या आतमध्ये सगळ्या महिलांच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जाईल ही घोषणा झाली आणि आता पैसे यायला देखील सुरुवात झाली आहे। अशा प्रकारचे मेसेज देखील आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आले आहेत। त्यामुळे राज्यातील आता महिलांसाठी नक्कीच आनंदाची बातमी असेल। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यात सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या 7 जिल्ह्यातील तसेच इकडे नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे 4 जिल्हे, तसे अमरावती, अकोला, बुलढाणा या देखील जिल्ह्यामध्ये आता सकाळीच पैसे यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी सरकारने जी मागणी मान्य केली होती तिला अखेर दुजोरा मिळाला असून महिलांच्या खात्यावरती पैसे आलेत आणि महिलांनी मोठा आनंदोत्सव जल्लोष साजरा केला आहे। त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट सरकारने सांगितली होती की तुमच्याकडे सध्या आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक नसेल तर तुम्ही पुढील 2 दिवसामध्ये लिंक करून घ्या, नाहीतर तुमचे पैसे बंद होतील। त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट सरकारने सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे ती म्हणजे महत्त्वाचं राशन कार्ड आहे तुमचं। राशन कार्डवरती सरकारने खूप मोठ्या अटी घातल्या आहेत। राशन कार्डचे वेगवेगळे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये पहिलं राशन कार्ड आहे ते म्हणजे पिवळ्या रंगाचं राशन कार्ड, दुसरं आहे ते म्हणजे केसरी रंगाचं राशन कार्ड, तिसरं आहे म्हणजे ते सफेद रंगाचं राशन कार्ड। ज्यांच्याकडे आता या राशन कार्डांपैकी सफेद रंगाचं राशन कार्ड आहे त्यांचे मात्र आता हप्ते बंद होणार असल्याची सरकारची मोठी घोषणा पाहायला मिळते। केसरी ज्यांचं राशन कार्ड आहे त्यांना हप्ते चालू राहतील, परंतु त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असावं असा सरकारने नियम घातला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जे पिवळ्या रंगाचं राशन कार्ड आहे जर ते असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नसल्याचं सरकारने जाहीर केलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आपण आपल्या चॅनलच्या मार्फत मध्ये आहोत। पुढील 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती सगळे पैसे येतील। नक्की प्रतिक्रिया देऊन आम्हाला सांगा।